महाराष्ट्र न्यूज वन, नवा दिवस नवी बातमी. नमस्कार, मी अप्पासाहेब माळी. आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज वन चॅनल. पाहूया आत्ताची महत्त्वाची घडामोड. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात शुक्रवारी 5 डिसेंबर 2025 रोजी संपूर्ण राज्यभरातून आवाज उठला. रद्द करा, रद्द करा, सक्तीची टीईटी रद्द करा, अन्यायकारी संच मान्यतेचा आदेश मागे घ्या, जुनी पेन्शन योजना लागू करा, शिक्षण सेवकांना नियमित शिक्षकाचा दर्जा द्या. या मागण्यांसाठी समस्त शिक्षक वर्ग रस्त्यावर उतरला. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील तब्बल 29,000हून अधिक शिक्षक शाळा बंद आंदोलनात सहभागी झाले. कोल्हापुरातही हजारो शिक्षकांनी आंदोलनात सहभाग घेत मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. हा लढा वेतनासाठी नव्हे, शाळा आणि शिक्षण वाचवण्यासाठी आहे, अशी हाक देत शाळा बंद ठेवत शिक्षक एकजुटीची ताकद दाखवली. शिक्षण विभागाने शाळा बंद आंदोलनात सहभागी झाला तर 1 दिवसाचे वेतन कपात करू असा आदेश काढला होता. मात्र त्या आदेशाला न जुमानता शिक्षक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. कोल्हापुरात दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय हा महामार्गावर शिक्षकांची गर्दी उसळली होती. कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना, संस्थाचालक असे सगळे घटक या आंदोलनात उतरले होते. शिक्षकांच्या हातातील फलक लक्षवेधी होते. त्यावर टीईटी सक्तीची निर्णय रद्द करा, शिक्षक सेवकांना नियमित शिक्षकाचा दर्जा द्या, जुनी पेन्शन योजना लागू करा असा मजकूर होता. दसरा चौक, फिनस कॉर्नर, वसंत बहार रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघाला. मोर्चाच्या अग्रभागी महिला शिक्षक होत्या. कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा फलक त्यांच्या हाती होता. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. तत्पूर्वी शिक्षक संघटनेच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारत जोरदार घोषणा दिल्या. सभेत शिक्षक संघटनेच्या नेत्यांनी राज्य सरकारने तत्काळ सुप्रीम कोर्टात टीईटी सक्तीची विरोधात पुनर्विचार याचिका दाखल करावी, अन्यथा शिक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला. शिक्षक आमदार जयंत आसगावकर, शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड, विवेकानंद शिक्षण संस्थेचे अभयकुमार साळुंके, शिक्षक नेते प्रभाकर आरडे, क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने, भैया माने, दादासाहेब लाड, भरत रसाळे, खंडेराव जगदाळे, बाबा पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार, RY पाटील, विवेकानंद शिक्षण संस्थेचे कोल्हापूर विभाग प्रमुख श्री साळुंके, श्रीराम साळुंके, पुरोगामी शिक्षक संघटनेचे प्रसाद पाटील, BG बोराडे, प्राचार्य दत्तात्रय घुगरे, जयसिंग पवार, RD पाटील, SV सूर्यवंशी, मुख्याध्यापक संघाचे सचिव RY पाटील, मिलिंद पांगिरेकर, SK पाटील, DB पाटील, कुडित्रेकर, BB पाटील, MR पाटील, संजय सौंदलगे, शिवाजी गोंधळी, राजेश वरक, रवींद्र मोरे, BS मडिवाळ, उदय पाटील, विष्णू पाटील, सयाजी पाटील, संदीप पात्रे, खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे राजेंद्र कोरे, शिक्षक संघ माजी आमदार शिवाजीराव पाटील गटाचे संभाजी बापट, बबन केकरे, बाळासाहेब कांबळे, प्रशांत पोद्दार, DP पाटील, मारुती दिंडे, श्वेता खांडेकर, सर्जेराव सुतार, संदीप पाडळकर, अनिता निगवे, अनिता शिनगारे, शिक्षक संघ थोरात गटाचे विलास चौगुले, रवी पाटील, सुनील पाटील, बाळासाहेब निंबाळकर, सुनील येडके, तानाजी मेढे, प्राथमिक शिक्षक समितीचे प्रमोद तौंदकर, प्रमोद भांगरे, विकास पाटील, प्रकाश पाटील, पुरोगामी शिक्षक संघटनेचे सुनील पवार, SK पाटील, सर्जेराव ढेरे, श्रीकांत टिपुगडे, शिक्षक बँकेचे संचालक गौतम वर्धन, गजानन कांबळे, अमर वरुटे, वर्षा केनवडे, कोजिमाशीचे दीपक पाटील, सचिन शिंदे, अनिल चव्हाण, शरद तावदारे, सुभाष खामकर, राजेंद्र पाटील, सचिन पाटील, काकासो भोकरे, श्रीकांत पाटील, शिक्षक सेनेचे संतोष आयरे, संजय जितकर, उर्मिला शेंडगे, संगीता पाटील, सरिता गुरव, लता जटार, नीलम नांगरे, सुजाता पाटील, राणी संगपाळ, वैशाली माने, वर्षा केनवडे, महापालिका शाळा शिक्षक संघटनेचे सुधाकर सावंत, विलास पिंगळे, दिलीप माने, विजय सुतार, साताप्पा पाटील, संभाजी चौगुले, शिवाजी गुरव, संदीप सुतार,
जयश्री कांबळे, वैशाली पाटील, अनुराधा शिंदे, प्रियांका साजने, राहुल बागडे, अमित पोटकुले, उमेश देसाई, संजय कडगावे आदींचा सहभाग होता. आमच्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.